मित्रांनो, मी इसाक कुरेशी आज आहे खडकपूर्णा या पुलावर। हा 753 हायवे आहे। हा जालना ते पुलगाव आणि नागपूर ते मुंबई असा हा जुना हायवे आहे। समृद्धी महामार्गाच्या अगोदरचा हा हायवे आहे आणि हा जो आपण पूल बघत आहात हा खडकपूर्णा पूल आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवला होता की याचे जे जॉईंट आहे हे पूर्ण खराब झालेले आहे आणि त्याच्यानंतर याच्यावर ज्या बेरिंगी होत्या त्या बेरिंगी ह्या बी खराब झाल्या होत्या। तर हे या कामाला मागील 2 महिन्यापासून हे काम चालू आहे। तुम्ही हे बघू शकता हे व्हिडिओ। याच्यामध्ये जे एक्सप्रेशन जॉईंट बसवलेला आहे या जॉईंटमुळे आता याच्यावर गाड्या धावणार आणि हा रस्ता अवघ्या काहीतरी 15 ते 20 दिवसाच्या नंतर हा पूल म्हणजे हा जो हायवे हा सुरळीत आपल्याला वापरासाठी आपल्याला इथे या पुलावरून वाहने सुरू होणार। पण मित्रांनो, विषय असा येतो की हा पूल पूर्ण शिकस्त झालेला आहे। म्हणजे हा पुलाला आज 60-70 वर्ष झालेले आहे आणि या पुलाचं बांधकाम आता नव्याने व्हायला पाहिजे असं नॅशनल हायवे यांचं सुद्धा म्हणणं आहे। तर आपण या पुलावर आलेलो आहेत। या पुलावर मित्रांनो 1 2 3 4 5 6 असे एक्सप्रेशन जॉईंट बसवलेले आहे। याच्यावर आता कॉन्क्रीटकरण झालेलं आहे। त्या ठेकेदाराच्या व नॅशनल हायवेच्या अभियंता यांच्या म्हणण्यानुसार याच्यावर कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे आणि आता या कॉन्क्रीटकरण झाल्याच्या नंतर याच्यावर एक थर हा डांबरचा बसवणार आहे। म्हणजे डांबरीकरण होणार आहे या पुलाच्या रस्त्याचं आणि त्याच्यानंतर हा रस्ता आपल्याला एकदा पुन्हा आपल्या वापरण्यासाठी सुरळीत करण्यात येणार आहे। धन्यवाद।